दुसऱ्या महायुद्धात लाखो कैद्यांना टॉर्चर सेलमध्ये टाकले होते। तिथे त्यांना खूप वाईट प्रकारे टॉर्चर केले जात होते। तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पीडा सहन कराव्या लागत होत्या। त्यांना तिथे एकटेपणा सुद्धा सहन करावा लागत असे। कैद्यांच्या समोरच त्यांच्या मित्रांचा जीव निघून जायचा। त्यांना त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना समोर मारताना बघावं लागत असे। अशा वेळी कैद्यांना असे वाटू लागले होते की आता त्यांचे मरण सुद्धा जवळ आहे। हे सर्व बघून कैदी मानसिकरित्या खूप त्रस्त होऊन जायचे। त्यांना या गोष्टी सहन होत नव्हत्या आणि ते या धास्तीनेच मरून जायचे। दुसऱ्या महायुद्धात कैद्यांना ठेवण्यासाठी खूप कॅम्प्स बनवले होते। त्यातीलच एक कॅम्पमध्ये बंद होते सायकोलॉजिस्ट डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल। व्हिक्टर त्या कॅम्पमध्ये 3 वर्षे राहिले। त्या कॅम्पमध्ये त्यांनी जे पण बघितले, जो पण अनुभव घेतला, जो पण त्रास सहन केला, कोणालाच माहीत नव्हते की त्याबद्दल ते एक पुस्तक लिहितील। त्या पुस्तकाची करोडो कॉपी विकल्या जातील आणि कैक भाषांमध्ये ते पुस्तक छापले जाईल। त्यांनी जे पुस्तक लिहिले त्याचे नाव होते मॅन सर्च फॉर मीनिंग। जेव्हा व्हिक्टर यांना या कॅम्पमध्ये टाकण्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची फॅमिलीसुद्धा होती, पण सर्वजण हळूहळू मरण पावू लागले। व्हिक्टर एकदा एक घटना सांगतात। त्यांच्यासोबत एक कैदी होता। त्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी एक स्वप्न बघितले। त्याने व्हिक्टरला सांगितले की काल रात्री मी एक स्वप्न बघितले। स्वप्नात एक आवाज आला की मला जे विचारायचं आहे ते विचारा। मी त्याला विचारले की आम्ही या कॅम्पमधून बाहेर कधी निघू? तर त्या आवाजाने उत्तर दिले की 30 मार्च रोजी तुम्ही या कॅम्पमधून बाहेर पडणार। या स्वप्नानंतर त्या कैद्याला पूर्ण विश्वास झाला होता की त्याची 30 मार्चला या कॅम्पमधून सुटका होईल। मार्च महिना सुरू झाला। तो एक एक दिवस मोजत होता। हळूहळू दिवस जात होते। जेव्हा मार्च संपत आला तेव्हा त्या कैद्याला याची जाणीव झाली की त्याची सुटका आता होणार नाहीये। 29 मार्चला तो आजारी पडला आणि 30 मार्चला तो मेला। तसे बघितले गेले तर असे निदर्शनास येत होते की त्या कैद्याला काहीतरी आजार झाला होता आणि तो त्यात मरण पावला। पण व्हिक्टरला या गोष्टीची जाणीव होती की तो कोणत्या आजाराने नाही, तर त्याने त्याची आशा सोडली म्हणून तो मेला। त्याच्या मरणाचे कारण होते आशा संपून जाणे, भीती संपून जाणे। या पुस्तकातील सर्वात मोठी शिकवण, माणूस त्रासाने कधीच नाही मरत, माणूस विश्वासघाताने नाही मरत, माणूस आव्हानांनी नाही मरत, तर माणूस संपलेल्या आशेमुळे मरतो। ज्या माणसामध्ये येणाऱ्या उद्याची कोणतीच आशा उरत नाही, कोणते स्वप्न राहत नाही, तो माणूस पण उरत नाही। व्हिक्टरच्या लक्षात आले की कॅम्पमध्ये बहुतेक मृत्यू हे क्रिसमस आणि न्यू इयरच्या दरम्यानच झाले होते, कारण की लोकांना आशा होती की क्रिसमस येतोय, न्यू इयर येतोय, तर आमची सुटका होईल। पण जेव्हा असे नाही झाले तेव्हा त्यांची आशा तुटली आणि ते मेले। जेव्हा पण एखाद्या माणसाच्या आशा तुटतात, संपतात, तेव्हा त्याची इम्युन सिस्टम कमजोर होऊन जाते आणि जेव्हा इम्युन सिस्टम कमजोर बनते तेव्हा तो कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराने मरू शकतो। याचाच अर्थ पहिले आशा संपते, त्यामुळे इम्युन सिस्टम कमजोर बनते, त्यानंतर तो आजार शक्तिशाली बनतो। दुसरी गोष्ट व्हिक्टर हे सांगतात की तुमच्याजवळ जिवंत राहण्यासाठी एक मोठं स्वप्न असले पाहिजे, एक लॉंग टर्म गोल असले पाहिजे। ज्याच्याजवळ येणाऱ्या उद्यासाठी एक मोठं स्वप्न आहे त्याच्यासाठी आजचा त्रास, आजच्या अडचणी खूप छोट्या असतात। जेव्हा एखाद्याचा विश्वास मोठा असतो, एखाद्याचा आत्मविश्वास मोठा असतो, एखाद्याचे स्वप्न मोठे असते, एखाद्याचे वचन मोठे असते, तेव्हा त्याच्यासमोर येणारी संकटे, अडचणी, त्रास सर्व काही छोटे होऊन जातात। तुम्हाला एखाद्या संकटापासून, अडचणीपासून फक्त स्वतःचे रक्षण करायचे आहे, त्याला घाबरायचे नाहीये, तुम्ही तुमची आशा संपवायची नाहीये। व्हिक्टर बोलतात की जेव्हा पण एखादी प्रॉब्लेम किंवा आजारपण येतो तेव्हा तुमची बॉडी कमजोर पडते, पण तुमचे मन खूप शक्तिशाली असते। तुम्ही याला कधीच कमजोर पडू नाही द्यायचे। तुम्ही रोज टीव्ही बघत आहात, वाईट बातमी ऐकत आहात की इतके लोक मेले, इतके जखमी झाले, इतके सिरियस आहेत। या गोष्टी तुम्हाला मानसिकरित्या कमजोर बनवतील। तुम्ही मानसिकरित्या कमजोर झाले तर तुमची इम्युन सिस्टम पण कमजोर बनत जाईल, ज्यामुळे तुम्ही आजारी होण्याचा धोका वाढतो। व्हिक्टर बोलतात की ते या कॅम्प्समध्ये 3 वर्षे यामुळे जिवंत राहिले की त्यांच्याजवळ उद्या येणाऱ्या काळासाठी मोठी स्वप्न होती, इच्छाशक्ती होती। त्यांना हे पुस्तक लिहायचे होते, त्यामुळे त्यांचा सर्व त्रास, सर्व अडचणी त्यांच्या या स्वप्नांपुढे छोटी पडली आणि ते या सर्वांमधून बाहेर पडले। तिसरी गोष्ट जिचे व्हिक्टरने निरीक्षण केले होते ती ही होती की जेव्हा माणसापुढे एखादी अडचण येते तेव्हा तो तिला कसा अर्थ देतो। तो तिला पॉझिटिव्ह अर्थ देतो की निगेटिव्ह अर्थ देतो। जो पण तुम्ही अर्थ तिला द्याल तो अर्थ त्या अडचणीला तुमच्यासाठी सोपे किंवा कठीण बनवतो।
तुमचा अर्थ एकतर त्या अडचणीला वाढवेल किंवा तिला संपवून टाकेल. उदाहरणासाठी, तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी घरातून बाहेर निघता. तुम्हाला असे दिसते की तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. आता तुम्हाला खूप राग येतो. तुम्हाला असे वाटते की काय यार, याला आत्ताच पंक्चर व्हायचे होते, हे माझ्यासोबतच का झाले. पूर्ण मूड खराब केला. तुम्ही या गोष्टीला दिला निगेटिव्ह अर्थ. तुमच्याजवळ अजून एक ऑप्शन होता. तुम्ही विचार करू शकत होता की कदाचित निसर्ग मला तिथे जाण्यापासून थांबवत असेल. होऊ शकते की तुम्ही एखाद्या मोठ्या अपघातापासून वाचले असणार यामुळे. जर जास्त स्पीडमध्ये टायर पंक्चर झाला असता तर मोठा ॲक्सिडेंट झाला असता. चांगलं झालं की निघण्याच्या आधीच टायर पंक्चर दिसला. हा आहे पॉझिटिव्ह अर्थ. माणूस सहसा निगेटिव्हच विचार करतो. निगेटिव्ह विचार केल्याने आपण गोष्टींची फक्त निगेटिव्ह बाजूच बघतो, त्याची पॉझिटिव्ह बाजू बघूच नाही शकत. जसे की कोरोना काळात जितका वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला दिला होता, काय तितका वेळ तुम्ही याआधी कधी दिला होता? माझे मित्र जे पुस्तकापासून खूपच लांब होते, त्यांनी या काळात पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यांनी वाचनाची सवय लावली. सांगा, जर कोरोनासारखी परिस्थिती आली नसती तर हे असे घडले असते का? मी स्वतः त्या काळात जितके वाचन केले तितके मी याआधी कधीच नव्हते केले. जितकी स्वच्छता त्या काळात ठेवली गेली याआधी कधीच ठेवली गेली नव्हती. वेळोवेळी हात धुवायचे, सोशल डिस्टन्स मेंटेन्स करायचे, एखाद्या लाईनमध्ये एकमेकांपासून दूर उभे राहायचे. आकाश स्वच्छ दिसत होते, हवा स्वच्छ झाली होती, समुद्र आणि नद्या स्वच्छ झाल्या होत्या. असे वाटत होते की निसर्गाने रिसेट बटन दाबले होते. आपण या अशा पॉझिटिव्ह बाजूचा पण विचार केला पाहिजे. जोपर्यंत तुमच्याजवळ निगेटिव्ह अर्थ आहे तोपर्यंत तुम्ही या संकटांसोबत व्यवहार नाही करू शकत. प्रत्येक अडचण ही तिच्यासोबत एक बरोबरीची संधी घेऊन सुद्धा येते. हे जग जेव्हापासून बनले आहे तेव्हापासून इथे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. जर या प्रॉब्लेम नसत्या तर आपण इथपर्यंत पोहोचलोच नसतो. सर्वात शेवटी विक्टर बोलतात की तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेतले जाऊ शकते. तुमची धन, दौलत, घर, गाडी, बायको, मुले, आईवडील, मित्र, आरोग्य, पण एक गोष्ट नाही हिरावली जाऊ शकत. ती आहे तुमची पॉवर ऑफ डिसिजन. तुमच्याकडून निर्णय घेण्याची शक्ती कोणीच नाही हिरावून घेऊ शकत. जर तुम्ही परिस्थितीला घाबरून निर्णय घेत आहात तर ती परिस्थिती तुमच्यावर राज्य करेल. पण जर तुम्ही स्वतःला परिस्थितीनुसार उत्कृष्ट बनवणार आणि निर्णय तुम्ही स्वतः घेणार तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. या जगात आधी पण कोरोनाप्रमाणे खूप सारे आजार आले होते ज्यामुळे करोडो लोकांचे प्राण गेले. याचे कारण हे होते की लोक जागरूक नव्हते. त्यांच्याजवळ त्याबद्दल माहिती नव्हती. माहिती खूप उशिरा पोहोचायची. आजारासोबत सामना करण्याचे साधन नव्हते. पण आजची वेळ सर्वात चांगली वेळ आहे. आपल्याजवळ माहिती खूप लवकर पोहोचते. आपल्याजवळ साधन आहे. मला पूर्ण खात्री आहे की पुढची वेळ ही अजून चांगली येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. नमस्कार.